सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामाविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई करण्यात आली। मंगळवारी जेलोड आणि पाच्छापेठ परिसरात कारवाई केल्यानंतर बुधवारी अतिक्रमण विरोधी पथक पोलीस बंदोबस्तासह गुरुवारपेठ परिसरात दाखल झाला। गुरुवारपेठेतील वैरागकर इमारतीवर पालिकेच्या पथकानं हातोडा आणि जेसीबीच्या साहाय्यानं कारवाई करत अवैध आणि चुकीच्या पद्धतीनं उभारण्यात आलेलं बांधकाम जमीनदोस्त केलं। या कारवाई दरम्यान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। संबंधितांना यापूर्वीच पाडकामाची नोटीस बजावण्यात आल्यानं कोणताही विरोध किंवा गोंधळ निर्माण झाला नाही। यावेळी गुरुवारपेठ, समाचार चौक, शुक्रवारपेठ आदी भागातही अतिक्रमण विरोधी कारवाईचा धडाका पाहायला मिळाला। शहरातील बेकायदेशीर इमारतींविरोधातील कारवाईला न्यायालयाच्या निर्णयानंतर अधिक वेग आला आहे। शहरातील तब्बल 35 इमारतींचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचं न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर संबंधितांच्या याचिका फेटाळण्यात आल्या। दरम्यान महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर बांधकामधारकांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात आणखीन कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।